हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:40 म्हणजे जवळपास 5:45 होत आलेले आहेत आणि आजची सुरुवात मी बऱ्याच पहाटे केलेली आहे. तर आज मला मुलाला डब्बा द्यायचा आहे आणि त्यामुळे इथे मी मटकीची भाजी बनवून घेत आहे. छान अशी मटकी ही रात्रीच भिजवून घेतलेली, म्हणजे आदल्या दिवशी भिजवून छान असे मोड आणले मी आणि खूप मस्त अशी मोड आलेल्या मटकीची भाजी खूप छान लागते. तर इथे ना कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्टमध्ये ही मटकीची भाजी मी बनवणार आहे. तर चवदार लागते. तर आज भाजीला असं काही नव्हतं आणि मग अशा वेळेस आपल्याला एकच पर्याय असतो, घरामध्ये असलेले कडधान्य भिजत घालणं. आणि म्हणून मग बऱ्याच दिवस झालं होतं मटकी देखील भिजत घातली नव्हती आणि मग म्हटलं की चला मटकीची उसळच आज आपण बनवूया. तर आज बऱ्याच दिवसाने खूप पहाटेचं माझं रुटीन सुरू झाल्यासारखं मला वाटतंय. कारण की जशा सुट्ट्या लागल्यात मुलांना एक्झाम झाल्यानंतर तशी मी देखील निवांत झाले होते. नाहीतर मग शाळा वगैरे चालू असतात ना, तर त्यावेळेस मग मुलांची तयारी करा, क्लासेस असतात, मग त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे 2 वेळचे ट्युशन्स. तर हे सगळं करत असताना अगदी दमछाक होते. पण इथे ना आता सुट्ट्या पडल्यामुळे मी देखील निवांत आहे. पण आज मुलाची होती एक्झाम आणि मग एक्झामच्या निमित्ताने म्हटलं की चला त्याला म्हणजे नाश्त्याला भाजी चपाती देखील होईल आणि कदाचित त्याला डब्बा पण देईल मी. कारण की कसं आहे कधी-कधी तो ना येताना उशीर होतो त्याला आणि मग बाहेरचं खायला थोडंफार कंटाळा करतात मुलं. मग अशा वेळेस डबा असला ना तर मग रस्त्यामध्ये किंवा मग ट्रेनमध्ये किंवा मग आपल्या मित्रांबरोबर थोडंफार ते खाऊन घेतात आणि म्हणून मग म्हटलं की चला इथे मटकीची भाजी बेस्ट ऑप्शन होता मला. त्याला आवडते मटकीची भाजी म्हणून मग मी मटकीची भाजी बनवण्याचा निर्णय घेतला. इथे मटकी टाकलेली आहे शिजत मी आणि बाजूला आता इथे मी लगोलगच पीठ मळून घेते. तर आज थोडीशी निवांत आहे कारण की आज काय रात्रीचं स्वयंपाक वगैरे आम्हाला काही करायचं नाहीये. म्हणजे बिल्डिंगमध्ये सगळ्या जेवढे फ्लॅट्स आहेत त्या सगळ्यांनाच आज काही स्वयंपाक वगैरे करायचा नाहीये. कारण की आज आहे आमच्या बिल्डिंगचा जो मुलगा आहे रोहन, तर त्याचं आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्याशी मी केळवण शेअर केलं होतं. तर त्याच मुलाची आज हळद आहे आणि त्यामुळे रात्रीचं काही स्वयंपाक वगैरे नसणार आहे. मस्तपैकी आजचा रात्रीचा दिवस आम्हा महिलांसाठी निवांत असणार आहे. थोडंसं सगळ्या महिला मिळून एन्जॉय करतात आणि मस्तपैकी मग हळदीचं जेवण वगैरे असणार आहे आणि नवरा मुलगा आणि त्याच्यासोबत सगळे मित्रमंडळी सोबतच बिल्डिंगची सगळी माणसं सगळे मिळून एकत्र हा सगळा जो त्याचा सोहळा आहे हळदीचा तो आम्ही सगळे मिळून साजरे करणार आहोत. तर इथे बोलता बोलता ना पटापट पीठ मळून घेते कारण की संध्याकाळचा वेळ निवांत असल्यामुळे आज मला थोडंसं स्वतःसाठी वेळ आहे. तसं बघायला गेलं तर आज काही मला खरेदी वगैरे करायला जायचं नाहीये शॉपिंगला वगैरे, कारण की आता बऱ्यापैकी माझ्या भाजीच्या लग्नाची तयारी देखील बऱ्यापैकी होत आलेली आहे. म्हणजे नवरीची तयारी तर बऱ्यापैकी खरेदीची झालेली आहे आणि बाकीचं म्हणाल तर नंतर निवांत करू कारण की आणखीनही बरेच दिवस बाकी आहेत लग्नाला. तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि पटापट ना मला जितक्या चपात्या करायच्या तितके मी गोळे करून घेते. तर पिठाचे असे गोळे केले ना त्याचा काही वेळ लागत नाही आणि बरोबर आपल्याला रोज किती चपात्या लागतात किंवा किती पोळ्या लागतात तर बरोबर त्या अंदाजाने आपण इथे चपात्या करतो. तर माझ्या अंदाजे ना इथे गव्हाच्या पिठामध्ये एक बाउल ठेवलेला आहे. तर 2 बाउल जर मी इथे पीठ मळलं ना तर त्या 2 बाउलमध्ये बरोबर 13 ते 14 चपात्या होऊन जातात. तर असं हे माझं रोजचं असतं. तर आज ना सकाळीच भाजी चपातीचं म्हटलं की लवकरच करून घेऊया आणि मग दुपारी मग साधं वरण भात जरी केला तरी मग दुपारचा स्वयंपाक सगळा होऊन जाईल. तर असंच आजचं काहीसं प्लॅनिंग आहे माझं. तर रोहनच्या लग्नासाठी म्हणजे त्याची जी आई आहे म्हणजे वरमाई ज्याला म्हणतो आपण, तर त्यांनी हळदीचं आमंत्रण सगळ्याच लोकांना दिलं होतं. शिवाय बांगड्या वगैरे भरायला देखील त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि मेहंदीचा कार्यक्रम देखील आहे. त्याच्यामुळे ना आम्ही सगळे बिल्डिंगमधले लोकं कोणाच्याही घरचा असा कार्यक्रम असू दे, हाच नाही सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे, सगळेजण मिळून एकमेकांना सहकार्य करतात आणि एकमेकांमध्ये सुख-दुःख आम्ही शेअर करत असतो. तर त्यामुळे ना इथे असं नाहीये की हा त्यांचा कार्यक्रम आहे किंवा माझा कार्यक्रम आहे किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कसं काय जायचं, तर असं अजिबातच नाहीये. सगळेजण मिळून मिसळून राहतात. तर बघता बघता इथे भाजी आणि चपाती देखील माझ्या होत आलेल्या आहेत. याला पटकन मी आता नाश्ता आणि डबा देणार आहे आणि राहिलेली कामं पटकन करणार आहे.
तर खरंच आहे सकाळी आपण जेव्हा उठतो ना तर बरीचशी कामं वेळेत उरकली जातात आणि मग नंतरचा जो वेळ असतो ना निवांत आपण आपल्या स्वतःसाठी वापरू शकतो. तर मी असं माझ्या स्वतःहून सांगते, की जेव्हा मी सकाळी 5:15 किंवा 5:30 वाजता जेव्हा उठते तर त्यावेळेस ना माझी बऱ्यापैकी कामं 8:30-9 वाजेपर्यंत सगळीच कामं उरकलेली असतात. तर हा आहे ना एक मॅजिक टाईम आहे. आपण म्हणतो ना सकाळचा मॉर्निंग टाईम जो असतो खूप एनर्जेटिक असला पाहिजे. आणि म्हणून सकाळी उठून तुम्ही अशा पद्धतीने थोडासा एक्सरसाइज करा, मॉर्निंग वॉकला जा आणि त्यानंतर मग राहिलेली कामं करा. बघा पूर्ण दिवस तुमचा इतका फ्रेश आणि एनर्जेटिक जाईल ना. तर इथे माझं तेच प्लॅनिंग चालू आहे. आता ह्या मुलाची ना म्हणजे माझ्या मुलाला हा डब्बा आणि त्याचा नाश्ता दिला, की मी ना मॉर्निंग वॉकला जाणार आहे. जर मला तिथे शूट करता आलं तर ठीक, नाहीतर मग मी डायरेक्ट माझं पुढचं शेड्यूल तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे भाजी चपाती झालेली आहे. त्याला आता नाश्ता वगैरे देऊन टाकते मी आणि इथे डब्बा देखील भरून देते त्याचा. तर लागोलाग ना त्याने सांगितलं मला, की एक मला थोडंसं लच्छा पराठा देखील बनव मम्मी म्हणून. कारण की खूप दिवसांनी त्याला ना लच्छा पराठा खायची इच्छा झालेली. तर इथे गव्हाच्या पिठाचाच मी एक लच्छा पराठा छान असा तूप लावून बनवला आणि मग त्याला ना डब्यामध्ये देते. तर आवडीने खातात मुलं असं काही वेगळं असलं तर. तर तो गेला कॉलेजला, त्याचे एक्झाम चालू आहेत आणि येताना देखील तो म्हणाला होता, की "बघेल मी जर लवकर आलो तर येईल." पण तरी देखील म्हटलं, की "असू दे, डबा ठेव तुझ्याजवळ. जर जमलं तर खा, नाहीतर मग आल्यानंतर खाल्ला तरी देखील चालेल." आणि मग इथे ना हे गॅसवरतीचा सगळा जो पसारा होता तो आवरला मी आणि इथे ना चहाच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर थोडंसं गरम पाणी देखील मी पिणार आहे आणि त्याच गरम पाण्यामध्ये नंतर चहा बनवून घेणार आहे. तर सकाळचं ना एक रुटीन तुम्ही नेहमी फॉलो करा. जर आपल्याला आपली तब्येत जर खूप मस्तपैकी हेल्दी अशी ठेवायची असेल ना, तर सकाळी उठल्याबरोबर मस्तपैकी ना कोमट पाणी पीत चला. तर इथे ना गरम पाणी मी केलं आणि थोडंसं गरम पाणी ग्लासामध्ये काढलं आणि त्यामध्ये हळद घालून ते गरम पाणी मी पिणार आहे. तर हळदीचं गरम पाणी पिल्याने काय होतं त्याचे इफेक्ट देखील मी तुम्हाला सांगते. आपल्या शरीराच्या आतमध्ये ना बऱ्यापैकी कधी-कधी सूज येते. कधी-कधी असं जाणवत असेल तुम्हाला खोकल्यामुळे आपल्या आतमध्ये छातीच्या इथे असं सूज आल्यासारखी होते, बरगड्या वगैरे दुखल्यासारख्या होतात किंवा मग अंतर्गत भागामध्ये जर आपल्या शरीराला सूज असेल ना, तर मग हे हळद असेल ना, तर ही सूज कमी करतं. दुसरी गोष्ट आपली बॉडी जी आहे ना, पूर्णपणे डिटॉक्स करण्याचं काम करत असतं. जर तुम्हाला हळद आवडत असेल, तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये हळद घाला किंवा दालचिनीची पावडर घाला किंवा मग थोडासा लिंबाचा रस घालून देखील तुम्ही हे पाणी पिऊ शकता. तर या पाण्यामुळे ना तुमची बॉडी डिटॉक्स होते आणि मस्तपैकी तुमचं दिवसभर एनर्जेटिक रुटीन राहतं. तर आता हे रोजच्या प्रमाणे मी आता हळदीचं पाणी पिते. कधी-कधी हळद नसेल तर लिंबू देखील पिळून मी पिते. तर आता हे थोडंसं गरम होतं, त्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी मिक्स केलं आणि आता इथे पाणी पिऊन घेते. बाजूला चहा देखील ठेवलाय कारण की आज यांना देखील लवकरच जायचे बाहेर. तर माझ्या मिस्टरांना मी म्हटलं, की भाजी चपाती तयार आहे, तर तुम्ही नाश्ता वगैरे करून जाल का? तर ते बोलले, की बघू नंतर सांगतो. पण सध्या मला चहाच दे. कारण की आज त्यांची मीटिंग आहे आणि मग मीटिंगला जाण्यासाठी मग उशीर होईल. म्हणून मग ते फक्त चहा म्हणाले. तर म्हटलं ठीक आहे, हे आता होऊन जाईल. तोपर्यंत म्हटलं तुम्ही तुमचं आवरा. तर इथे ना आता किचनच्या सिंकमध्ये बघा भरपूर भांडी वगैरे आता पडलेली आहेत आणि इथे ना हे किचनचा ओटा वगैरे आता सगळा स्वच्छ करते. तर बऱ्याच ठिकाणी आता पाण्याचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. मी म्हटलं, की पाण्याचे शॉर्टेज सुरू होतात. कधी-कधी पाणी एक दिवसाआड येतं. पण हल्ली आता सध्या तरी आमचे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखे दिसतायत. कारण की पाणी तर रेग्युलर येतंय आणि बऱ्यापैकी आता सकाळी पाणी आलं, की बऱ्यापैकी कामं उरकतात. तर महिलांची कामं ना, सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात. पाणी नसेल तर घर देखील अस्ताव्यस्त असं वाटतं आणि जर पाणी असेल, सगळी कामं पटापट होतात. तर पाणी आलेलं आहे. इथे मी गॅस ओटा स्वच्छ करून घेते. पिण्याचं पाणी देखील मी फिल्टरला लावलेले भरायला आणि आता हा गॅस ओटा पुसून झाल्यानंतर सिंक स्वच्छ करणार आहे आणि लगेचच इथे मशीन देखील आहे. तर मशीनमध्ये कपडे लगेच लावून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगते ना, जर सकाळी 5:30 ला जर उठलं ना, तर माझे 8:30 वाजेपर्यंत कपडे, भांडी, त्याच्यानंतर भाजी, चपाती, झाड, लोट आणि माझी स्वतःची अंघोळ हे सगळं झालेलं असतं. म्हणजे जवळपास 80 ते 90% माझी कामं झालेली असतात. फक्त मग राहिलेलं असतं वरण-भात किंवा आमटी-भात करायचं. तर इथे मी चहा आता ओतून घेतलाय आणि आता हा चहा देऊन टाकते आणि इथे ते पाणी लावलेलं आहे मशीनमध्ये भरायला. तर इथं मशीन लगेचच लावून घेते. म्हणजे एका साईडला कपडे देखील होत राहतील आणि मग आता हे कपडे होईपर्यंत मी आता झाडलोट करून घेते पटकन आणि मग त्याच्यानंतर अंघोळ करणार आहे.
तर सगळी कामं सकाळची पटापट झाली की पूर्ण दिवस असा निवांत होतो. तर कपड्याचे ढीग देखील भरपूर पडला होता, तर तो कपड्यांचा ढिगारा सगळा आवरला, घड्या वगैरे घातल्या, कपाटामध्ये ठेवल्या आणि आज या रोहनची हळद होती आणि हे सगळे आमच्या बिल्डिंगची मुलं स्टेजवरती डान्स करतायत आणि खाली महिला देखील आमच्या बिल्डिंगच्या मस्तपैकी डान्स करतायत आणि त्यांचे नातेवाईक देखील भरपूर आलेले, तर ते देखील इथे सगळे आमच्या बिल्डिंगचा होणारा हळदीचा सोहळा आहे तो बघतायत. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की नोटिफिकेशन आणि सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तर चला आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय. आणि हो, हे गाणं कोणतं चाललेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की जर मी हे गाणं प्ले केलं तर कदाचित कॉपीराईट येऊ शकतो. तर हा बघा, नवरा मुलगा किती मस्तपैकी एन्जॉय करतोय. बिल्डिंगच्या बायका देखील स्टेजवर चढलेल्या आहेत आणि ही सगळी मुलं कॉलेज जॉबला जाणारी मस्तपैकी नवऱ्या मुलासोबत डान्स करतायत. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. बाय.